नमस्कार, मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत। मित्रांनो, शिक्षक भरतीच्या सेकंड फेज या लढ्यामध्ये आपण मागील अनेक दिवसापासून सर्वजण आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्यरत आहोत। त्याच दृष्टीने जे 10% पदकपातबाबत नुकतेच आपल्याला या सेकंड फेजच्या लढ्याच्या माध्यमातून यश मिळाले व सोबतच रिक्तापात्र गैरहजर, त्यासोबत खाजगी शैक्षणिक संस्था, नप्पा ही पदे जास्तीत जास्त पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या भरतीमध्ये समाविष्ट व्हावीत व त्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त पदांची ही दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आपल्या अधिकाधिक बांधवांना न्याय मिळावा या दृष्टीने आपण सर्वजण कार्यरत आहोत। प्रत्येक वार आपण प्रत्येक जिल्हावार लोकप्रतिनिधी मोहीम निवेदनाची राबवलीच आहे, परंतु यावेळी आपण हे आपल्याला नुकतेच पत्र प्राप्त झाल्याने आणि अधिकृत याबाबत कार्यवाही सुरू झाल्याने आपण अगदी कमी कालावधीत, कारण येत्या काही कालावधीमध्ये आचारसंहितांचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तर त्यामुळे आपण सर्वांनी संपूर्ण काळजी घेत जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद निवेदन मोहीम राबवली। यामध्ये प्रामुख्याने आपण सर्व जिल्ह्यात टीम बनवल्यात। तरी या माध्यमातून विनंती करतोय, ज्या अभियोग्यताधारकांना यांची माहिती नव्हती त्यांनी त्या संबंधित टीम्सकडे कनेक्ट व्हा। त्यांचे नंबर नसतील तर आमच्याशी कनेक्ट व्हा, कोर टीमशी। तर ह्या माध्यमातून आपण संबंधित जिल्हा परिषदांना निवेदन देणार आहोत। ज्या जिल्हा परिषदांचे रोस्टर कंप्लीट होते त्यासोबतच मागील कालावधीमध्ये जी पहिल्या टप्प्याची पदभरती प्रक्रिया झाली होती, पहिल्या फेजमध्ये अनेक जिल्हा परिषदांनी 80% वित्त विभागाची मान्यता असताना 10% पदकपात सोडून 70% पदभरती देण्याची प्रमाणे रिक्त पदांची जाहिरात देणे अपेक्षित असताना अनेक जिल्हा परिषदांनी, मग त्यात बुलढाणा असेल, बीड असेल, यासह असंख्य असतील, फक्त मी एक उदाहरणादाखल 2-3 जिल्ह्यांची नावं घेतली, नांदेड असेल, तर ह्यामध्ये यांनी 50-60 अशा पद्धतीने या प्रमाणात टक्केवारीच्या पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची माहिती दिली होती। याशिवाय सोबतच अनेक महापालिका, मग त्या BMC असतील, मोठ्या महापालिका, त्यानंतर PCMC असतील व राज्यातील इतर जिल्ह्यातील महापालिका असतील, यातही अनेक पदे रिक्त आहेत। सोबतच खाजगी शैक्षणिक संस्था, महाराष्ट्रातील एकूण खाजगी शैक्षणिक संस्थांचा आकडा लक्षात घेता त्यांनी पहिल्या फेजमध्ये आपण त्या टक्केवारीच्या प्रमाणात बोलायचे झाले तर एक 60 ते 65% दरम्यान खाजगी शैक्षणिक संस्था हे पवित्र पोर्टलला रिक्त पदांची माहितीच दिली नव्हती। त्यामुळे आता त्यांनी स्वतःहून गुणवत्तेच्या दृष्टीने विद्यार्थी संख्या कमी होती अशा अनेक कारणामुळे त्यांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक घेण्यासाठी स्वतः उत्सुक झालेत। त्यामुळे या माध्यमातून आपल्या अनेक बांधवांना न्याय मिळू शकतो। खाजगी आस्थापनाच्या मुलाखत व विनामुलाखत अशा अनेक संस्था विनामुलाखतीच्या जवळपास 2 ते 2,500 जागा येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण सर्व स्तरावर जिल्हा परिषद निवेदन मोहीम, खाजगी शैक्षणिक संस्था, सोबतच त्या नप्पांचे महापालिका आयुक्त, शिक्षणाधिकारी, यासोबतच सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, सोबतच सचिव, प्राचार्य आणि या तिघांशिवाय कोणी नाही भेटले त्यांचे कार्यालयीन प्रमुख। मात्र नक्की जिथे जास्त पदे आहेत तिथे तर आपण सर्वजण जाणारच आहोत, पण आपल्या गावात, आपल्या ग्रामीण भागात एक जरी खाजगी शैक्षणिक संस्था असेल तिथेही आपल्या निवेदनाची प्रत पोहोचवा, कारण अनेक जण इच्छुक आहेत पवित्र पोर्टलवरची जाहिराती देण्यास, परंतु पवित्र पोर्टलवरती टॅब ओपन होणार आहे आणि ही दुसऱ्या टप्प्याची पदभरती प्रक्रिया सुरू होणार आहे, याबाबत अनेकांना कल्पना नाही आहे। मागील काळातही हेच झालं होतं, तर काहींच्या तांत्रिकदृष्ट्या अडचणी होत्या, त्या अडचणी आता पूर्णतः दूर झालेल्या आहेत। आणि जिल्हा परिषदांमध्ये आपण जाताना संबंधित 10% बाबत कारवाईचे पत्र आपण प्रत्येक निवेदनासोबत न्या। खाजगी शैक्षणिक संस्थेवर जाताना संबंधित पदाधिकारी व संबंधित संस्थांचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल यांनाही निवेदनाच्या प्रती देताना आपले संबंधित पत्राचे प्रत सोबत जोडून द्या, म्हणजे आपल्याला विषय
सांगण्याऐवजी त्यांच्यात लवकर लक्षात येईल आणि तुमच्याकडे एक संबंधित बाबीचे पत्र असल्याकारणाने अजून त्यावर इफेक्ट पडेल. तर ह्या माध्यमातून मित्रांनो, सर्व जिल्ह्यात जास्तीत जास्त संख्येने आपण आत्तापर्यंत मागील 2 ते 3 महिन्यापासून लोकप्रतिनिधी मोहीम असेल, आमदार खासदार, त्यासोबतच जिल्हा परिषद निवेदन मोहीम असेल, पुणे येथे चाललेल्या आपल्या जवळपास 14 ते 15 दिवस या आंदोलनाच्या माध्यमातून असेल, अनेक राज्यातील बंधू भगिनी यांचा महत्त्वाचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि सोबत मंत्रालय पाठपुरावा 2 ते 3 वेळा, पुन्हा परत जिल्हा परिषद निवेदन मोहीम, त्यासोबत अनेक ईमेल्स मोहीम, ट्विटर मोहीम, परत आपण 2 वेळा लोकप्रतिनिधी मोहीम राबवली आणि आत्ता परत दुसऱ्यांदा जिल्हा परिषद म्हणजे प्रशासन निवेदन मोहीम राबवतोय. जिल्हा परिषद, मनपा आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांच्याकडे आपण निवेदन मोहीम राबवतोय. का तर आपल्या जास्तीत जास्त जागा येऊन आपल्या सर्व बांधवांना न्याय मिळावा. कारण अनेक अशा तांत्रिक बाबी आहेत ज्या आपल्यालाही ज्ञात नसतील आणि प्रशासनाच्याही लवकर लक्षात येणार नसतील, तर आपण त्याचे लाभार्थी आहोत, तर आपण विनंती वजा त्यांच्याही बाब लक्षात आणून देऊ शकतो. त्यामुळे अधिक माहितीसाठी कोर टीमच्या सदस्याशी, माझ्याशी कधीही आपण याबाबत आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी, अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क करू शकता. आपली कोर टीम सदैव तत्पर आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर आपण पाठपुरावा करतोय. तरी आपण सर्वजण काल संभाजीनगर, त्यानंतर मला जालना, हिंगोली, लातूर, सोलापूर, नवी मुंबईमध्ये ठाणे, यासोबतच जळगाव अशा अनेक जिल्ह्यात काल निवेदन मोहिमेचे आपण अनेक मीटिंग्सद्वारे हा सगळा संग्रह करून जे खरोखरच बांधव रस्त्यावरती काम करण्यास इच्छुक आहेत अशा बांधवांचा समूह तयार करून प्रत्येक जिल्हावार ग्रुप तयार केलेत आणि या जिल्हावार ग्रुपच्या माध्यमातून आपण संबंधितांच्या जिल्ह्याची स्थानिक पातळीवर तिन्ही स्तरावर निवेदन देण्याची मोहीम ची जबाबदारी दिली आहे. आणि काल मी सांगितलेल्या आत्ताच जिल्ह्यातील निवेदनाच्या प्रती पोहोचून त्यांचे काम सुरू झाले आहे प्रत्यक्ष. आजही अनेक जिल्ह्यात, प्रत्येक नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर या अनेक जिल्ह्यात आपण आज जात आहोत. अशा पद्धतीने आपण ही मोहीम, आपल्याकडे वेळ नसल्याने, पुनश्च एकदा जाणीवपूर्वक उल्लेख करतो की आपल्याकडे वेळ नसल्याने आपण ही निवेदन मोहीम लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊन आपल्याकडे पुणे आयुक्त स्तर व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर या प्रक्रियेला गती आणणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तेव्हाच बांधवांनो आपल्या या लढ्याला यश येईल, आपल्या कुठेतरी परिश्रमाचं सार्थक होईल. तर आपण सर्वजण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य करत आला आहे त्याच पद्धतीने आपण या सेकंड फेजच्या लढ्यासाठी सर्वजण सहकार्य करूया आणि आपल्या बांधवांना अधिकाधिक न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने सर्वजण आत्ता पहिल्या दिवसाच्या ताकदीपासून आत्तापर्यंत आणि यापुढेही शेवटपर्यंत लढूया. धन्यवाद. या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच नवीन माहितीसह. तुर्तास पुनश्च धन्यवाद.